नमस्कार. नमस्कार नमस्कार. नाथपंथी साधू साधारणतः कसे असतात हे आपण बघितलं. त्यांची जटा आणि दाढी याबद्दल आपण थोडासा विचार करूया. एक एक एकाकडे जाऊ, थोडक्यात समजून जरूर घेऊ, कारण हा पण एक अभ्यास आहे आणि नाथपोथीतला एक महत्वाचा भाग आहे. नाथपंथी साधू सर्वसाधारणपणे दाढी जटा धारण करतात. नाथ संप्रदाय शैव शाक्त आणि वैष्णवी अशा साधनांपैकी शैव आणि शाक्त साधनेची ही एक सांप्रदायिक खूण आहे. आणि म्हणून या नवनाथांमध्ये या सर्व साधू पुरुषांची दाढी थोडीशी आखूड असते, जटा खूप लांब असतात आणि काही साधू या जटेला गंगामाई असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे या जटा न बांधता ते मोकळे ठेवतात. आता काही दर्शनी साधू असतात, ते शैली शृंगी साधू असतात आणि दर्शनी साधू फक्त कान फाडतात आणि कुंडल धारण करतात, मुंडन करतात. गोरक्षनाथांच्या कानपती साधू मात्र आपल्याला दिसतात. गोरक्षनाथांच्या ह्याच्यात कान फाडून केलेले काही साधू आपल्याला दिसतात असं म्हटलं जातं. आता आपण सगळ्यात महत्वाचा त्यांच्या पोशाखाकडे वळणार आहोत, तो म्हणजे कंठा. आता कंठा हा शब्द नाथ संप्रदायाशिवाय तुम्हाला कुठेच ऐकू येणार नाही. कंठा कंठा म्हणजे भगव्या रंगाचं वस्त्र. साधं सोपं छान समजून घ्या. कंठा म्हणजे भगवी रंगाचं वस्त्र. याला काही जण गुदरी असं पण म्हणतात. काय म्हणतात? गुदरी. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या काही संज्ञा आहेत. तसं देवेंद्रनाथ महाराज असं म्हणतात, काही लोक या गुदरी सुद्धा म्हणतात. श्री दत्तात्रेयाने एका वस्त्राने हे केलेल्या वस्त्रावर दत्तात्रयासारख्यांनी सुद्धा हे वस्त्र परिधान केलेलं आहे. तेव्हा सुद्धा त्या वस्त्रावर मेखला, शैली, शृंगी, मुद्रा हे योगी धारण करतात. कंठा म्हणजे भगवी वस्त्र नाथपंथी पद्धतीने धारण केलं जातं. म्हणजे वेदांमध्ये किंवा वैदिक संस्कृतीमध्ये किंवा वेदांतामध्ये कमरेला सोळं नेसलं जातं, बरोबर. अंगावर उपरणं घेतलं जातं. पण नाथ संप्रदाय योगी असं वस्त्र किंवा असं सोळं नाही परिधान करत. त्यांची परिधान करण्याची पद्धत ही वेगळी आहे. दत्त संप्रदायात ज्या पद्धतीने सोळं नेसलं जातं, कमरेवर बांधलं जातं, पाठीमागे नऊवारी पद्धतीने ज्या पद्धतीने केलं जातं, तसं नाथांच्या ह्याच्यात सोळं परिधान केलं जात नाही. मानेच्या इथे पाठीमागे गाठ मांडली जाते आणि दोन पदर करून त्या प्रकारे ते वस्त्र घेतलं जातं. त्याला कंठा असं म्हणतात आणि ते भगवी वस्त्र. तुम्ही दत्त संप्रदायात ज्या पद्धतीने बघाल त्या पद्धतीने तुम्हाला नाथांच्या ह्याच्यात भगवी वस्त्र परिधान केलेलं दिसणार नाहीये. वस्त्र नेसण्याची आणि ती पद्धत सुद्धा पूर्णपणे वेगळी आहे. आता मेखला म्हणजे काय? तर मेखला ही लोकरीची बारीक दोरखंडासारखी एक दोरी असते. दोरखंडासारखी एक बारीक दोरी असते, काळ्या रंगाची असते. ती साधारण 22 ते 27 फूट लांब असते. ही मेखला दुहेरी पद्धत असते. च्या टोकाला घुंगरू बांधलेलं असतं. या मेखलेलाच काही वेळेस नागिन या शब्दाने सुद्धा संबोधलं जातं. आता ही मेखला कुठे बांधली जाते? शरीराच्या कोणत्या भागात बांधली जाते? तर पटकन एक गोष्ट सांगते, मग या मुद्द्याकडे वळते. हा बाणा जेव्हा गुरु धारण करतात, नाथजी धारण करतात, त्यावेळेस तिथे फक्त त्यांना हा बाणा परिधान करण्यासाठी इथे एकच व्यक्ती हजर असते. सगळ्या शिष्य समूहात ते परिधान करत नाही. सगळ्यांच्या समोर परिधान करत नाही.
कारण एक एक बाणा चढवताना तो एक एक मंत्र चढवून बाणा चढवला जातो. त्याचं एक तंत्र आहे, शास्त्र आहे आणि कला आहे. नाथ संप्रदाय म्हणजे तंत्र, शास्त्र आणि कला यांचा उत्तम असा संगम आहे. आणि मग ही मेखला कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळलेली असते. ही मेखला धारण केल्यावरच नाथपंथी साधू भिक्षेसाठी बाहेर पडतात, माधुकार करतात आणि मग जीवब्रह्म सेवा करतात. माधुकरी फक्त 5 सदनात मागवतात. ती म्हणताना फक्त तिथे गेल्यावर अलख निरंजन असा उल्लेख करतात. हा पुकार असतो, ही साद असते. आणि त्यांच्या खांद्यावर ज्या झोळ्या असतात, एकात भस्म असतं. ते भस्म ते प्रसाद म्हणून देतात समोरच्याची दुःख दूर होण्यासाठी, आणि एका झोळीत ते भिक्षा घेतात. जीव ब्रह्म सेवा हा शब्द फक्त नाथ संप्रदायातच वापरला जातो. जीव ब्रह्म सेवा, जीवातल्या शिवाची सेवा. ज्या शाबरी मंत्राची मच्छिंद्रनाथांनी निर्मिती केली, ते शाबरी मंत्र लोकांचं दुःख दूर होण्यासाठी ते मंत्र वापरले जातात. आणि मग त्या मंत्रातून लोकांचं दुःख दूर केलं जातं, लोकांच्या समस्या सोडवल्या जातात, अडचणी सोडवल्या जातात. त्याला नाथ संप्रदाय ही भाषेमध्ये जीव ब्रह्म सेवा असं म्हटलं जातं. मग हे मेखली जी आहे ही लोकरीची बारीक सुतळी एक जाड दोरी आहे. तिचा वापर 2 मनगटांवर पण केला जातो. याची लांबी 4 फुटापेक्षा थोडी जास्त असते. त्याच्यावर रुद्रमाळ घातली जाते. नंतर आपण ही शैली सुद्धा लोकरीचीच असते. 2 शैली जानवं घातलं जातं आणि अशा तऱ्हेने मेखलीवर उजव्या आणि डाव्या खांद्यात ती परिधान केली जाते. या शैलीच्या टोकाला लोकरीचा गोंडा असतो आणि लोकरीच्या बारीक दोराचे 5 अखंड पदर असतात. शृंगी म्हणजे जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगाची सर्वसाधारण 1 इंच लांबीची शिंग असते. हे मंगळसूत्राच्या वाट्या ज्या ठिकाणी असतात ना, त्या ठिकाणी ती असते. आणि मग त्याच्या ठिकाणी एक शिट्टी असते. मग जेव्हा नाथ योगी कुठेही जेव्हा दर्शनासाठी जातो, तेव्हा ती शिट्टी वाजवत नाही, तो पुकारत असतो की मी तुमच्या दर्शनाला आलेलो आहे. आणि मग 2 मांडीवर बसून, मांडीवर गुडघ्यांवर बसून मस्तक व सेवा देई म्हणतो आणि मनापासून त्यांना बंद करतो. त्याची पद्धत आहे. शृंगी म्हणजे जाण्याच्या शेवटी अडकवलेली ही हरणाच्या शिंगाची साधारण 1 इंच लांबीची शिट्टी असते. काही नाथपंथी ही शृंगी हस्तिदंताची वापरतात. काही वेळेस ती तुळणीची असते. तुळणी म्हणजे खूप जुना प्राचीन काळचा एक लाकडाचा प्रकार आहे. त्याच्यापासून ती बनवलेली असते. काही तांब्याची वापरतात, तर काही हरणाच्या शिंगांतात आणि त्याला शुद्ध शृंगी असं म्हणतात. शब्द पण किती छान वापरलेत बघा. शुद्ध शृंगी. यदि कुठेही तुम्हाला प्लास्टिक दिसणार नाही, कुठेही तुम्हाला आत्ताच्या चालू मेटलची धातूची दिसणार नाही. ती कशाची बनवा, हे सुद्धा एक शास्त्र आहे. त्या पाठीमागे एक विज्ञान आहे. पण या सगळ्या गोष्टीचा शरीराला स्पर्श होतो. शरीर हे ज्याला आपण शरीर शास्त्र आहे, फिजिकल अनाटॉमी आहे, त्याला स्पर्श झाल्यावर त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. पुंगी, पुंगी ही नाच्या शिंगाचीच असते. भिक्षेसाठी दारासमोर उभं राहिल्यावर नाथपंथी साधू ती पुंगी वाजवतात. साधारण त्याची लांबी 6 ते 8 इंच असते. पुंगी डाव्या खांद्यात अडकवलेली असते. म्हणजे गेल्यावर त्रिशूळ हातात असतो, एका बाजूला पुंगी असते, खांद्यावर झोळ्या असतात. पुंगी वाजवतात, त्रिशूळ तिथे ठेवतात, अल्लाह निरंजन असं म्हणतात आणि मग ते घेतात. म्हणजे ते भिक्षा मागायला जातात, ती भिक्षा असते. ही भिक्षा म्हणजे दत्तात्रयाने घाललेलं ज्ञान कर्म आहे, धर्म कर्म.
ते करत असते. आणि म्हणून त्यावेळेस ती ही पुंगी वाजवली जाते. नंतर नाथपंथी जानवं हा एक फार मोठा आकर्षणाचा प्रकार आहे. नाथपंथी जानवं म्हणजे काय, तर हे लोकरीचं 5-7 पद, जानव्या शंखाची चकती असते, ही चकलेली असते, तिच्यामध्ये एक बारीक भोक असतं, त्याच्यातनं लोकरीच्या धाग्याचा पदर काढलेला असतो आणि बारीक भोकांमधून तांब्या तारेने रुद्र अडकवलेला असतो, त्याच्या खाली शृंगी अडकवले आणि हा सर्व गोफाला नाथपंथी जानवं असं म्हटलं जातं. रुद्र शंखाची चकती नाथपंथी जानवं एवढंच त्याला संबोधलं जात नाही, तर या जानव्या शंखाची चकती, शंख जो वाजवतो आपण तो, रुद्र, शृंगी, हे सगळं असतं, म्हणून त्यांना नाथपंथी जानवं म्हटलं जातं. हे जानवं सरळ गळ्यात घातलं जातं. त्यानंतर नाथपंथी साधूंच्या कानामध्ये कुंडल असतात. कुंडल गुरु आपल्या शिष्याला संन्यास दीक्षा देताना घालतो आणि कान फाडून ही घातली जातात. पण कान फाडून घेणारा शिष्य आणि फाडणारा गुरु तेवढ्याच उच्च कोटीचा असावा लागतो. कोणीही मनात आलं म्हणून कानफाटी होऊ शकत नाही, आणि कोणीही सांगितलं म्हणून कानफाटी, त्याच्या पाठीमागची तपस्वी आणि खऱ्याखुऱ्या साधूची लक्षणं बघावी लागतात. या कान फाडण्याच्या क्रियेने स्वाभाविकचपणे क्रोध आणि मद याच्यावर संयम होतो, आणि ही कुंडली या नाथ संप्रदायात आपल्याला खूप ठिकाणी दिसते. कानफाटे साधू असं यांना संबोधिलं जातं. नंतर रुद्राक्ष. रुद्राक्ष ही गोष्ट अशी, खूप जण गळ्यात रुद्राक्ष घालतात. अगदी 1 मुठ्ठीपासून दशमुखी पर्यंत हे रुद्राक्ष बाजारात मिळतात. खरे खोटे हे ज्याचे त्यांनी पारखून घ्यायचे असतात. पण नाथ संप्रदायात रुद्राक्षाला खूप आणि खूप महत्व आहे. आणि म्हणून हे नाथपंथी साधू मेखला, शैली, जानवे परिधान केल्यानंतर रुद्रमाळा धारण करतात. आणि हे रुद्रमाळा 108 रुद्रांच्या असतात. रुद्र व 1 कोळे अशी ती रुद्रमाळ असते. तसेच गळ्यात दुहेरी पदर केलेली एक अखंड रुद्रमाळ असते. या रुद्रमाळेला सिद्धमाळ असं म्हटलं जातं. ही सिद्धमाळ कुंभक साध्य झालेल्या साधकाजवळ असते. जे कोणी घालायचं हे पण बघा. जे नाथ संप्रदाय हा हठयोगांचा संप्रदाय आहे. या हठयोगामध्ये प्राणायाम केला जातो. अष्टांग योगातला प्राणायाम हा एक महत्वाचा भाग आहे. आणि या प्राणायामात रेचक, पूरक आणि कुंभक या 3 प्रकाराने हा प्राणायाम केला जातो. आणि नाथपंथी साधना ही सुद्धा रेचक, पूरक आणि कुंभकाच्या अनुषंगाने केली जाते. आणि म्हणूनच या रुद्रमाळेत ही सहज कुंभक होणं सोपं नाही. पूरक म्हणजे श्वास घेणं, रेचक म्हणजे श्वास सोडणं, आणि कुंभक म्हणजे श्वास धरून ठेवून करणं. हे सोपं आहे का? नाहीये सोपं. पण हे ज्यांना सहज होतं त्यांनाच ती माळ घालता येते. ह्याच्यातला आध्यात्मिक कसब आणि कौशल्य फक्त गुरु ओळखू शकतो. आणि 84 रुद्र आणि 24 पटकाचे मणी त्याच्यामध्ये असतात. त्या सुरुवातीला एकमुखी रुद्र असतो आणि सर्व छुटीनी एकमुखी रुद्र पाहायला मिळतो, तसं नाही. म्हणून हा एकमुखी रुद्राचा तपशील श्री देवेंद्रनाथ महाराजांनी त्यांच्या सिद्ध वाणीतून सगळ्यांना सांगितला. त्यामुळे कोणतंही ही धारण करत असताना रुद्रमाळ ही गुरुच्या आज्ञेतूनच परिधान करावी. पुण्याला शंकर महाराजांचा धनकवडीला मठ आहे, समाधी मंदिर आहे. त्या ठिकाणी त्यांच्या गळ्यात ही माळ नेहमी असायची. आणि ही माळ नंतर नगर मधल्या एका व्यक्तीकडे कालांतराने देवेंद्रनाथांना आढळली. मिसाळ म्हणून आहेत अहमदनगर मध्ये, आता आहेत की माहिती नाही मला, पण त्यांच्याकडे देवेंद्रनाथांना शंकर महाराजांनी घातलेली
ही रुद्राची माळ बघायला मिळाली. आणि या सिद्ध माळेचं अंतरंग थोडक्यात समजून घेऊया. याचे 25 भाग आहेत आणि ते प्राणायामावर आधारलेले आहेत. अंतरंग खोल जाऊ तेवढं आहे हो. आपण खूप बाह्य जीवन जगत असतो नाही. गळ्यातल्या सिद्ध माळेचे 25 भाग त्याच्यावर आधारित, प्राणायामावर आधारित आहेत. कारण नाथपंथामध्ये कुंभक फार महत्वाचा आहे आणि त्याच्यातला केवळ कुंभक हा अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणूनच ही सिद्ध माळ ज्यांना कुंभक सहज साध्य आहे त्यांना दिलेला आहे. तो हठयोगाशी रिलेटेड असणारी ही गोष्ट आहे. आणि म्हणून त्याच्यातले बारकावे हे गुरु सानिध्यातून समजून घ्यावे. इतकं ह्या सिद्धमाळेचं महत्व एवढंच आता सांगते. आणि म्हणून हे नाथजी ही सिद्धमाळ धारण करत होते. नंतर त्यांच्या हातामध्ये एक दंडा असतो. हा दंडा 1.5 हात लांबीचा असतो. गोरक्षनाथ दंडा किंवा भैरवनाथ दंडा म्हणतात. हा नाथपंथी दर्शनी साधू बाळगतात. त्रिशूळ, नाथपंथी साधूंजवळ त्रिशूळ असतो. नवनाथ श्रेष्ठी हे त्रिशूलधारी आहे. हा त्रिशूळ धारण, ते त्रिशूळ हातात असल्याशिवाय काहीच करत नाही. कुंभकातून जी त्यांना शिवसामर्थ्य सिद्धी आहे म्हणून त्यांच्या जवळ त्रिशूळ असतो. शैव आणि अवधूत साधनेचे ते एक आहे. नंतर नवनाथांजवळ असतो तो म्हणजे चिमटा. हा चिमटा शिष्य वर्गाजवळ किंवा साधकाजवळ असतो. चिमट्याचा अर्थ आहे अग्नि दीक्षा घेतलेला साधक. नाथ संप्रदायात अग्नीला खूप महत्व आहे. या चिमट्याची लांबी 27, 32, 54 इंच अशी असते. त्याच्या टोकाला गोल टोक असतं. बारीक 9 कांड्या असतात. हा चिमटा वाजवीत त्या नादावर धुंदीत नाथपंथी साधक रस्त्याने जातात. दोन्ही सानिध्यात बसणं म्हणजे अग्नी सानिध्यात बसणं हे त्यांचं साधन कर्म असतं. आणि त्यावेळी या चिमट्याचा वापर ते करतात. हेच या संप्रदायाचं विशेष महत्व आहे. शंख, नाथपंथी साधू आपल्या जवळ जे शंख बाळगतात ते भिक्षेच्या वेळी अथवा शिवदर्शनाच्या वेळी शंखनाद करतात. ते जेव्हा दर्शनाला जातात तेव्हा त्यांच्या हातात पांढऱ्या रंगाचा जो शंख असतो तो शंख ते वाजवतात. शृंगीनाद, पुंगीनाद, शंखनाद करतात आणि जणू जगाला एकच संदेश देतात की प्रकृतीतून एकच नाद बाहेर पडतो, तो म्हणजे ओंकार, प्रणवाचा नाद. ओ हा ओम नाभी कमलातून मुखातून बाहेर येतो आणि ह्याचं सत्य हे नाथजी पटवून देतात. त्यामुळे नाद ब्रह्मात अवधूत अवस्थेत राहणारे हे नाथ योगी अनाहत ध्वनी बाहेर काढतात आणि नाद ब्रह्मातून परमतत्वापर्यंत जातात. अशा प्रकारे आमच्या नाथपंथी साधूंचा हा गणवेश इतर धर्मांपेक्षा वेगळा आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो समजून घेणं, ते का परिधान करतात, कारण हा साधनेतून आणि उपासनेतून त्यांच्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं. त्यामुळे मेखला धारण करताना शरीराचा रक्तदाब नियंत्रित राहावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. अशा प्रकारे गणवेशाचं हे महत्व नाथ संप्रदायात आहे. नाथ पंथ का बाणा यारा सब दुनिया से है न्यारा. खरंच तो खूप निराळा आहे, छान आहे. समजून घेतला आपण त्यात कधी शिरतो ते कळत नाही. त्यामुळे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ वाचत असताना त्यांच्या चित्राकडे बघत राहा, त्या बाण्याकडे बघत राहा आणि त्या बाण्याकडे बघता बघता त्याचा अर्थ आपल्या हृदयात साठवा. तुमच्या हृदयात कायम नाथ राहतील आणि तेही तुम्हाला तुमच्या हृदयात समाविष्ट करतील. जय गुरुमाऊली. आदेश. जय गुरु आदेश.